नमस्कार, मी दीपक पळसुले. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर 25% आयात शुल्क लावले. खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल एक पोस्ट करून माहिती दिली. हा निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी बरंच काही म्हटलंय. भारत स्वतः जे आयात शुल्क लावतो ते जगातील सर्वाधिक शुल्कांमध्ये गणलं जातं. तसंच भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करतो. एवढंच नाही तर खूप आधीपासून भारत रशियाकडून लष्करी सामुग्री विकत घेतो. हे सगळं अजिबात ठीक नाही. त्यामुळे भारत आता 25% आयात शुल्क भरणार आणि त्या व्यतिरिक्त दंडही आकारला जाणार आणि हे वाढीव शुल्क 1 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपासून लागू होणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं. ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफबाबत काय नेमकी पोस्ट केली ते आपण पोस्ट पाहूया. लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र असला तरीही गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण फारसा व्यापार केलेला नाही, कारण त्यांच्या आयात शुल्कांचा दर खूपच जास्त आहे, जगातील सर्वाधिक दरांपैकी एक. भारतानं रशियाकडून कायमच लष्करी उपकरणांची जास्त खरेदी केली. एकीकडे संपूर्ण जग रशिया युक्रेन युद्ध थांबावं अशी मागणी करत आहे. दुसरीकडे भारत आणि चीन हे रशियाकडून जास्त ऊर्जा खरेदी करतायत. ही सगळी गोष्ट चांगली नाही. म्हणूनच भारताला 1 ऑगस्ट पासून 25% आयात शुल्क आणि वरील कारणांसाठी अतिरिक्त दंड भरावा लागेल. या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. मेक अमेरिका ग्रेट अगेन असं ट्विट ट्रम्प यांनी केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या आयात शुल्काचा कोणत्या उद्योगांना फटका बसू शकतो आपण पाहूया. औषधं, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं या उद्योगांना फटका बसू शकतो. यासह मोत्याचे दागिने आणि रत्न, ऑटोमोबाईल पार्ट्स, यासह स्टील आणि रसायनं शिवाय मासे उद्योगाला देखील याचा फटका बसू शकतो. तर दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी उत्पादनांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जगातल्या कोणत्याही नेत्यानं भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितलेलं नव्हतं, असं पंतप्रधान मोदींनी काल लोकसभेत बोलताना स्पष्ट केलं होतं. मात्र पंतप्रधानांच्या संसदेतल्या या वक्तव्याला 12 तास होत नाहीत तोच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपणच युद्ध थांबवलं अशी हकाटी पिटली. त्यामुळे युद्ध नेमकं कोणत्या कारणासाठी आणि कुणामुळे थांबलं यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार असल्याचं दिसतंय. पहले दिन प्रेस कॉन्फ्रेंस में कहा है कि हमारा एक्शन नॉन एक्सीलरेटरी है. ये हमने कह करके किया है और इसके लिए साथियों हमने हमला रोका. अध्यक्ष जी, दुनिया के किसी भी नेता ने भारत के ऑपरेशन रोकने के लिए नहीं कहा. India is preparing to face higher U.S. tariffs between 20 and 25%. Yeah, I think so. Look, India's they're my friends, and he's my friend. And, you know, they ended the war with Pakistan at my request, and that was great. And Pakistan did.